ज्यांची क्रिएटिव्ह एनर्जी ही कधी थांबलीच नाही, ज्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास हा खरं तर आपल्याला कायमच ऊर्जा देणारा आणि थक्क करणारा आहे, अशी जबरदस्त टीम आपल्या भेटीला येते आता थांबायचं नाही या चित्रपटातून. आणि आज नवशक्तीला आपल्यासोबत आहेत. आज खरं तर खूपच छान दिवस आहे असंच म्हणेन मी, कारण आज आपल्यासोबत आहेत आशुतोष गोवारीकर सर आणि सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आणि मला असं वाटतं की टीमचं ट्युनिंग फारच छान दिसतंय, कारण हे ट्युनिंगसुद्धा मला छान वाटतंय आज. सो यावरूनच अंदाज येतोय की ट्युनिंग जबरदस्त आहे. सर, पहिला प्रश्न तुम्हालाच. अर्थात गेल्या काही वर्षात आम्ही तुम्हाला अभिनयाच्या क्षेत्रातसुद्धा जास्त पाहतोय आणि खूप छान वाटतंय, कारण आम्हाला तुम्हाला नेहमीच स्क्रीनवर पाहायलासुद्धा आवडतं. पण अर्थात तो चॉईस फार महत्त्वाचा असेल, कारण तुमच्यासारखा माणूस जेव्हा काही प्रोजेक्ट चूज करतो तेव्हा नक्कीच त्यामागे मोठा विचार असतो. तर आता थांबायचं नाही यात असं काय तुम्हाला वेगळेपण सापडलं, असं काय ते सोनं सापडलं की तुम्ही ठरवलं की ओके आता थांबायचं नाही, आपण करूया? तर पहिली गोष्ट तर ही एक सत्य घटना आहे आणि सत्य घटना म्हटलं की नेहमीच एक इन्स्पिरेशनल क्वालिटी त्याच्यात ऑटोमॅटिकली येते. तुषार हिरानंदानी जे हिंदी फिल्म्स बनवतात, डिरेक्टर आहेत, त्यांच्या 3 फिल्म्स मी बघितल्यात आणि तिन्ही मला खूप आवडलेल्या, त्यामुळे माझे आवडीचे दिग्दर्शक आहेत ते. त्यांनी जे मला कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं की त्यांना एक नवी आयडिया त्यांच्याकडे आहे आणि ती मराठीसाठी आहे, तर मला ते ॲक्च्युली खूप कमालीचं वाटलं की एक हिंदीचा डिरेक्टर इज सो इन्स्पायर्ड की तो मराठीत त्याला ती फिल्म करायची आहे. आणि त्यात शिवराजला त्यांनी ॲज अ दिग्दर्शक घेतलं होतं. म्हणजे डेफिनेटली मला ऐकायला आवडेल काय आहे. आणि कारण हिंदी सिनेमा करता करता मधल्या ज्या गॅप्समध्ये जेव्हा एखादा चांगला चित्रपट, एखादा चांगला रोल ज्याला मी न्याय देऊ शकेन असारखं असेल तरच तो मी करतो. तर मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकली त्यांच्याकडून, शिवराजकडून नरेशन मला जेव्हा मिळालं आणि मी जेव्हा वाचली तेव्हा आय थॉट दॅट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्म. आणि ही ऑन्सॉम्बल कास्ट आहे. तर तुम्ही जर नोटीस केलं तर व्हेंटिलेटर पण ही ऑन्सॉम्बल कास्ट होती. मानवत मर्डर्स ऑल्सो इज ऑन्सॉम्बल. तर ऑन्सॉम्बलमध्ये युजली काय होतं की एक वेगळ्या प्रकारचं कथानक ते निर्माण होतं आणि त्यात ते करायला खूप मजा येते. त्यामुळे हे मला परत, आणि मग जेव्हा याने मला सांगितलं की सिद्धार्थ आता करतोय आणि भरत करतोय, ज्यांचा मी एक खूप मोठा फॅन वर्षांपासून आहे. क्या बात आहे सिद्धू. तर माझा पहिला प्रश्न त्याला शिवराजला हा होता की या दोघांनी ह्या रोल्सना हो म्हणाले ते, कारण त्यांच्या गल्लीतले रोल्स डायरेक्ट नाही आहेत, म्हणजे आडगल्लीतले आहेत. ते सेड येस. सो आय सेड डेफिनेटली एक नवीन एक क्रिएटिव्हिटी याचा मिळेल. हां. सो आय फाउंड मायसेल्फ सेइंग येस. वा, क्या बात आहे. आता सिद्धू मी तुझ्याकडेच येते. एक तर पहिलं ही जी आत्ता ताजी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे त्याबद्दल क्या कहना आहे? नाही, खूप मस्त वाटतं, भारावल्यासारखं वाटतंच. कारण म्हणजे ही कॉम्प्लिमेंट नाही तर हा का सिनेमाच मोठी कॉम्प्लिमेंट शिवराजने आणि बाकीच्या लोकांनी मला दिली आहे. कारण हा मुमेंट आहे माझ्यासाठी. ते बोलते एन्जॉय द मुमेंट. ही आशु सरांबरोबर काम करणं, त्यांच्यावर तिथे राहणं, म्हणजे जेव्हा शूटिंग असताना लाईटिंग चालू असताना सुद्धा ते आमच्यावर बसून तो अनुभव घेणं आणि आता त्यांच्या बाजूला बसून सिनेमा प्रमोट करणं, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला खूप मस्त वाटते की मी आता थांबायचा नाहीचा भाग आहे. कारण इन्स्पायरिंग गोष्ट बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट मला ते खूप सापडलं आहे. आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट म्हणतो की आपण मराठीबरोबर बाकीचे सिनेमे बघतो, आपण इंग्लिश सिनेमे बघतो, त्यात खूप सिनेमा इंग्लिश सिनेमामध्ये मी खूप जास्त पाहायचो की बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट, बेस्ड ऑन ट्रू स्टोरी. तर ते कुठेतरी मी अशा सिनेमाचा भाग आहे ज्या सिनेमात असं लिहिलं जातं की सत्य घटनेवर आधारित आणि ती गोष्ट आपली. त्यामुळे ह्या सगळ्या टीमचा म्हणजे भाग असायचा मला आनंद आहे. आणि सरांनी एवढं कौतुक केलं तर आनंदच वाटतो. नाही, नक्कीच. आणि मला ही खरंच जसं मी म्हणते नेहमीच की या कास्टचं फार कौतुक आहे, ते त्याबद्दल शिवराजशी मी वेगळं बोलीनच. पण भरत सरसुद्धा आहेत, स्वतः गोवारीकर सर आहेत. सो यांच्यासोबत तो एकत्र काम करताना अर्थात भरत सरांसोबतचा एक खूप छान दांडगा अनुभव आहेच. हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या सेटवरती क्रिएटिव्ह एनर्जीसुद्धा काय लेवलची असेल त्याबद्दल थोडं? मला असं वाटतं ना की तो ना पहिला सूर खूप छान लागला ना, आपल्याला कळतं की ह्या पद्धतीने जायचं. हायवे असा आहे, आता इथे 4th गिअर नाही, इथे 1st गिअरनेच गाडी सुरू करायची. आणि शिवराजने ते भरपूर करेक्ट, म्हणजे पहिल्या नरेशनला त्यांनी ज्या पद्धतीने ते नरेट केलं, ज्या पद्धतीने ॲक्टर लिस्ट सांगितली, म्हणजे जसं
आशिष सर म्हणाले की माझं नाव किंवा भरत सरांचं नाव ते त्यांना खूप छान वाटलं. तसं त्यांनी पहिले सांगितलं ह्या रोलसाठी आशुतोष गोवारीकर सर आहे. तर मला ना ते दिसेच की येस काय प्लेसमेंट आहे ना, त्यांच्यासमोर काम करताना वेगळ्या पद्धतीची एनर्जी आणि कॅरेक्टरची एनर्जी, त्यामुळे ना ते खूप एक्साइटमेंट लेवल येपेक्षा ना क्या बात आहे ह्या लेवलचं होतं. आणि मग प्रिपरेशन वेगळ्या लेवलची होती. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपले रंग टाकतात आणि त्याच्यामुळे आता थांबायचा फ्लेवर आता ती टेहरावातली सुंदरता आहे वेगळी आहे. मी सर म्हणाले की सर मस्त मगाशी म्हणाले की ते वेगळी गल्ली आहे ती. पण कधी कधी असं असतं ना त्या गुगल मॅपवर की लेफ्ट घ्या, आपल्याला काही दिसत नसतं, पण आपण ते क्रॉस केलं की काहीतरी सुंदर असतं. त्या पद्धतीचं हे आता थांबायचं नाही की आम्ही ते वेगळी गल्ली घेतली, पण दिसलं की अशा पद्धतीचा माहोल, अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि आत्ता त्याचा प्रत्येक आहे तो जिथे जातोय, जिकडे जातोय, आता थांबायचं नाही याच्या टीजरला, गाण्याला, ट्रेलरला ज्या पद्धतीने ॲप्रिसिएशन मिळतं. म्हणजे मी नेहमी बोलतो ना की ते धक्काच्या वेळेला आम्ही तिकीट ब्लॅक होताना पाहिली आहे, जत्राच्या वेळेला आम्ही भारत माता तर म्हणजे अख्खं ते गेट तुटलेलं पाहिलं आहे लोकांच्या गर्दीने, की ना कॉम्प्लिमेंट मिळतात ना सिनेमाचे, तुमचा सिनेमा वी आर वेटिंग, आम्ही वाट बघतोय सिनेमाची. हे ना ह्या गोष्टी म्हणजे दिग्दर्शक, निर्माते आपण त्याचा भाग होतो, पण आपल्याला सांगितलं जातं ना याचा आनंद वेगळा आहे. त्यामुळे आता थांबायचं नाही स्पेशल गोष्ट आहे. गोष्ट खूप छान आहे, कलाकार खूप छान आहेत, मांडली खूप छान. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट होता आत्ताही बसता नाही त्या सिनेमाशी बोलताना जे शब्द सापडत आहेत, ज्या उपमा सापडत आहेत त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. खरंच मला वाटतं की म्हणूनच ती उत्सुकता तर वाढतच चालली आहे आता जसं जसं ट्रेलर येतं आहे, सगळं समोर येतं आहे. शिवराज, तुझी उत्तम नाटकं मी पाहिली आहेत, म्हणजे तशी नाटकं नाही, स्टेजवरची नाटकं. तू सिरियल या माध्यमाशी सुद्धा जोडलेला होतास आणि आता सिनेमा स्वतः बनवायचा, तुझं कामही पाहिलं आहे मी ॲक्टिंग करताना. आणि आता डिरेक्शन, म्हणजे हे आधीपासूनच तो डिरेक्शनचा किडा होता का की सिनेमा करायचा आहे, काय होतं? तो किडा हळूहळू जसं म्हणजे फुलपाखरू होतं तसंच तो प्रवास चालू झाला की सुरुवातीला कुठेतरी वाटत होतं की आपल्याला गोष्ट सांगायला आवडतं. आणि ॲज अन ॲक्टर की म्हणजे मला त्या सेटवर असण्याची ती एक मजा असते ना, की आपल्याला असं वाटतं की इथे रेंगाळावं, हे एक वर्कशॉप असल्यासारखं आहे की हे करत राहावं, म्हणजे ह्यातनं आपल्याला सुट्टीच मिळू नये कधीच. सो मला ते फिलिंग फार चांगलं वाटतं की तिथे जे तयार होतं ना काहीतरी, म्हणजे ॲज अन ॲक्टर आधी अनुभव घेत होतो, मग नंतर एक म्हणजे नाटकाच्या इथे जेव्हा नाटक बसवायचं तेव्हा ती एक एनर्जी सगळ्यांची मिळून एक तयार होतं ना काहीतरी, की हा सीन तयार होतोय, हा काहीतरी तयार होतोय. सो ते फिलिंग फार काहीतरी ऊर्जा देणारं असतं. मग त्यातनं मग ते डिरेक्ट करणं, आपण नाटक करून बघूया, मग एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली, तेव्हा एक थोडा अंदाज आला की ओके हे माध्यमच जरा वेगळंच आहे काहीतरी. कारण फिल्ममध्ये आपण म्हणजे नाटक बसवताना आपण 2D विचार करत असतो की असं आहे, इकडून एक्झिट, इकडनं एंट्री, आपण एक 2D विचार करत असतो. पण फिल्म आली की अचानक ती रियालिटी होऊन जाते ना, की त्या आजूबाजूला अरे सिलिंग पण दिसतंय, अरे हे पण दिसतंय, ह्याच्या मागचं पण दिसतंय, त्याच्या पुढचं पण दिसतंय. सो तो विचार करताना फार मजा वाटत होती की हे सगळं नवीनच वर्ल्डच ओपन झालं माझ्यासाठी. पण मग पहिल्याच सिनेमात असं छप्पर फाडके जेव्हा सगळं मिळतं तेव्हा कसं वाटतं? नाही, ते कळतच नाही की म्हणजे छप्पर नव्हतंच की काय, असं वाटायला लागलं मला आता की म्हणजे असा अभिमान वाटावा अशी कास्ट माझ्यासोबत असताना, किंवा अभिमान वाटावे असे प्रोड्युसर माझ्यासोबत असताना, त्यातून त्यामुळे असं एक वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन. कास्टिंग तुझ्याच डोक्यात आधी होती का कलेक्टिव्ह डिसिजन होता, काय? काही कास्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल भरत सरांचं आम्हाला लिहिता म्हणजे पहिलं जेव्हा कन्सेप्ट लेवलला जेव्हा लिहायला सुरुवात झाली तेव्हा भरत सरांचं नाव आमच्या डोक्यात होतंच. कारण की म्हणलं हे पाहिजेच आहेत, ह्यांच्याशिवाय मी नाही करणार असं एक ते ठरलं होतं. कारण मी त्यांच्याबरोबर नाटक करत होतो डॅन्टा डॅन नावाचं. तो तेव्हा आमचं एक 3-4 महिने आम्ही सलग रोज ऑलमोस्ट एकत्र असायचो, प्रयोगांसाठी फिरतो. आणि भरत सर मला मी रोज त्यांच्या घरी जायचो, तिथून आम्ही प्रयोगाला जायचो. कारण ते मला म्हणायचं घरी यायचं, जेवण करायचं माझ्याबरोबर आणि मग माझ्याबरोबर प्रयोगाला चल. सो असे रोज व्हायचं. आणि जेव्हा प्रॅक्टिसमध्ये वगैरे म्हणजे मला हे फिलिंगच डेंजर वाटतं की भरत सर मला प्रॅक्टिस नंतर एकदा त्यांनी विचारलं होतं की काय ओके होतंय ना रे. सो मला हे वाटलं की या माणसाने विचारणं मला की ओके होतंय ना, हे माझ्यासाठी म्हणजे स्वप्न होते की म्हणजे दामोदरपंत हे नाटक हे मला आजही तोंडपाठ आहे, प्रत्येक त्यातले मुवमेंट तोंडपाठ आहे. सो ह्या माणसाने मला विचारणं की काय ओके होतंय ना,
सो ते मला कुठेतरी असं हलवणार होतं की हा माणूस या वयात म्हणजे करिअरच्या ह्या पॉईंटला असताना त्यांनी एका ते नवीन greatच असलेल्या आहे. ॲक्टरला को ॲक्टरला विचारणं की अरे ओके होतंय ना. सो त्याचं ते जे कनेक्शन आहे ना नवीन लोकांबरोबरचं, की त्यांना पण काहीतरी नवीन शोधायचं आणि तेव्हा ते सतत म्हणायचं की हे नाटक ढँटढँट मी करतो ह्यासाठीच की मला काहीतरी नवीन करून बघायचं, मला काहीतरी नवीन करून बघायचं. सो ते कुठेतरी डोक्यात राहिलं होतं आणि मग त्यांनी 2-3 नवीन नाटकं केली. तेव्हा पण मी जाऊन त्यांना भेटलो होतो आणि तेव्हा ते म्हणले होते हे नाटक कसं वाटतंय, हे काहीतरी वेगळं आहे ना, काहीतरी वेगळं आहे ना. सो ते खूप डोक्यात राहिलं होतं आणि जेव्हा हे कॅरेक्टर सखाराम मंचेकर हे कॅरेक्टर जेव्हा तयार होत होतं तेव्हा असं झालं की भरत सरच असे डोळ्यासमोर आले आणि म्हणलं की हेच आहे ते आणि जे हे आपण दोघं त्यांना कधी विचारलं. डोळ्यासमोर आले काय ते जसं आम्ही डेव्हलप केलं आणि जेव्हा एक फिल्म तयार झाली आमच्या डोळ्यासमोर, मग तेव्हा जेव्हा असं झालं की ओके हे कॅरेक्टर असं दिसतं, यांच्या टाईपचं कोणीतरी असतं ना आपल्याला, की इथे ना सिद्धार्थ जाधव टाईप कोणीतरी पाहिजे. म्हणलं की सिद्धार्थ जाधव का नाही, मी इथे आशु सिद्धार्थ सरांसारखं जाधव कोणी- टाईप काही नसतं, सिद्धार्थ जाधव एक्झॅक्टली एकच असतं. किंवा तशा टाईपचं कोणीतरी पाहिजे की ज्यांनी या रोलमध्ये इमॅजिनच होणार नाही की किंवा धुराळा पाहिला होता तेव्हा मला असं सांगायचं होतं की तेव्हा आमची अशी खूप ओळख नव्हती किंवा असं मैत्री नव्हती. तर तेव्हा मला खूप जाऊन त्याला सांगायचं होतं. मी क्षितिज दादाला आणि समीर दादाला सांगितलं होतं की त्यांनी अमेझिंग काम केलं. म्हणजे फिल्म बघितल्यावर बाहेर पडल्यावर मला पहिलं होतं की सिद्धार्थ जाधवनी यात जे काम केलं ना ते खूप वेगळं आहे, म्हणजे ते मी इमॅजिन केलं नव्हतं. सो ते माझ्या खूप डोक्यात होतं आणि असं होतं की ह्या रोलसाठी मग तो म्हणजे जादू करेल. आणि मग आशु सरांचं पण आम्हाला तसंच झालं की आशु सरांसारखं कोणीतरी पाहिजे. मग झालं की आशु सरच का नाही. मग मी घाबरत त्यांना विचारायला गेलो होतो आणि म्हणजे हे मला खरं चाललंय असं वाटतच नाही कधी कधी की तू आता मी स्वप्नात आहेस. बसलोय आणि प्रमोशन करतोय की जी फिल्म येणार आहे 1 सो हे सगळं ह्या फिलिंग सोबत मी आत्ता आहे या पॉईंटला आणि मला असं वाटतं की हे फिलिंग संपू नये आणि ही फिल्म सगळ्यांना म्हणजे दाखवायची उत्सुकता माझ्याकडे तेवढीच म्हणजे आहे. नाही खरंच ही सफर स्वप्नाची आहे आणि ते दिसतंय. पण अर्थात मलाही छान वाटतं की आपण तिघं तुम्ही समोर आहात आत्ता. सर तुम्हाला विचारीन की अर्थात इतका मोठा पट आहे तुमचा कामाचा की त्या ह्याच्यात सध्या तुम्ही मराठी सिनेमाकडे कसं बघता आणि जेव्हा मराठी सिनेमा तुम्ही करायचा विचार करता म्हणजे आत्ता ॲक्टिंग म्हणून का होईना पण सध्या जो मराठी सिनेमा चालू आहे तुम्ही त्याकडे कसं बघता? कारण मला माहिती आहे की तुम्ही जितके उत्तम दिग्दर्शक कलाकार आहात तितकेच तुम्ही उत्तम प्रेक्षकसुद्धा आहात. तर काय मराठी सिनेमा मी दोन डिव्हिजन करीन. एक म्हणजे आपला जो व्यावसायिक सिनेमा आहे ज्याची खूप गरज आहे आणि तो चालणं खूप गरजेचं आहे आणि तो जितका तो जास्त त्या टाईपच्या फिल्म जास्त बनतील व्यावसायिक तितकंच आपल्याला चालना मिळेल पॅरलल सिनेमाला. वेन आय एम सेइंग पॅरलल आय मीन फिल्म्स दॅट आर मोर फ्रॉम द हार्ट, फ्रॉम द डिरेक्टर्स हार्ट. इतके नवीन दिग्दर्शक आलेत, इतके नवीन रायटर्स आलेत आणि ते खूप नव्या गोष्टी लिहित आहेत. कारण आता बरेच मोठे बॅनर उतरत आहेत मराठी सिनेमा. होय. पण ती इकॉलॉजी चालू राहायला यू नीड अ बॅलन्स ऑफ बोथ. त्यामुळे मी अशी बनवाबनवी पण बघीन आणि मी एखादा दुरळा किंवा एखादा शाळा पण बघीन. तो आय थिंक तो बॅलन्स गरजेचा आहे. त्यामुळं जितके आपण जास्त व्यावसायिक बनवू तितकेच आपण सिरियस विचार करायला लावणारे सिनेमा पण आपण बघू. आय थिंक बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. येत्या काळात किंवा या वर्षातच म्हणेन मी तुमचा काही विचार मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा काही आहे? आहे माझी स्क्रिप्ट ॲक्च्युली तयार झालेली आहे. हां चला ते प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे. शिवराजमधला ॲक्टर जागा झाला. वा क्या बात आहे. चला म्हणजे यावर्षी अजून बरेच इंटरव्ह्यू असतील असं मी म्हणेन. सिद्धार्थ हाच प्रश्न अर्थात तूही आता हिंदी सिनेमा मराठी सिनेमा या सगळ्यातच लिलया वावरतोयस आणि अर्थात खूप मोठ्या प्रकारचं ते काम आहे. सध्या मी अगदी 2025च्या जानेवारीपासून येणारे सिनेमे व्हरायटी आहे, बरेच टॉपिक्समध्ये व्हरायटी आहे. मध्ये एक लाट होती की ऐतिहासिकच येत होते किंवा पण जानेवारीपासून आत्ता आपण एप्रिलमध्ये पोचलो आहे. बऱ्यापैकी एक व्हरायटी आहे. तूही त्याकडे उत्तम कान आणि उत्तम डोळे असलेला प्रेक्षकही तुझ्या आत आहे. तू याकडे सध्या कसं बघतोयस आणि मग जेव्हा असा सिनेमा येतो तेव्हा ते एक छान वाटतं? काय असतं? तेवढा प्रगल्भ विचार माझा नसतो. मला फक्त एवढं मी जेव्हा
मराठी इंडस्ट्रीचा भाग झालो होतो एकांकिका स्पर्धा नाटक करताना, ते श्वास ऑस्करसाठी निवडला गेला होता. तेव्हापासून मी आपल्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. वेगळ्या पद्धती सिनेमे येतात, स्टायलाइज येतात, रोमॅन्टिक येतात, खूप गहन. मी तर म्हणजे रात्रारंभसारखा सिनेमा पाहिला होता दिलीप सरांचा. म्हणजे मिस्ट्री सिनेमे येत आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीत खूप पद्धतीचे प्रयोग केले जातात. लाट असं म्हणणार नाही, प्रत्येकजण प्रयोग करत असतो. आणि म्हणजे सैराटनंतर तर किती प्रयोग झाले मराठीत, मी खूप मातीतली रोमॅन्टिक फिल्म करण्याचा. त्यामुळे इथे प्रयोग होत राहत आहेत आणि मायबाप प्रेक्षक सिनेमाला जात आहेत. मी क्वांटिटी म्हणत नाही, ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीने आहेत ते जातात आहेत. म्हणजे मी कुठल्या तरी एका ठिकाणी बोललो की एका ठिकाणी 100 लोक न जाता 4 ठिकाणी 25-25 लोक जातात, या पद्धतीने जात आहेत. लोकांची टेस्ट आहे. अजूनही मराठी सिनेमे बनत आहेत. ते फक्त बनतात आणि बघणारे कोण असं नाही, लोक बघतायत. त्यामुळे खूप छान छान पद्धतीचे मराठी सिनेमे बघतात. ती टेस्ट वेगळी आहे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बघतात. आणि ती वेगवेगळी टेस्ट आपण देतोय मराठी सिनेमात. तेव्हाचे लेखक दिग्दर्शक म्हणजे 25 वर्षापैकी कमर्शियल, सर बोलले कमर्शियल बघतात, आर्ट सिनेमा थोडा प्रयोगशील बनतात. आत्ता शिवराज वायचळ आणि ही जी पिढी आलेली आहे, पिढी म्हणण्यापेक्षा हे जे लेखक दिग्दर्शक आलेले आहेत ते काहीतरी त्यांचं घेऊन आलेत. म्हणजे शिवराज वायचळ सारखा जर त्याच्याकडे आशुतोष गोवारीकर सर आहेत, भरत जाधव सर आहेत, ओम मुदकर सारखा उत्तम अभिनेता आहे, सिद्धार्थ जाधव आहे, तर ते आता थांबायचं नाही सारखा एक विचार करतो. तो आणखीन वेगळा विचार करू शकला असता ना की भाई आणखीन काहीतरी मस्त आणू या पद्धतीने. पण त्यांनी अशा पद्धतीची गोष्ट आणली, कन्व्हिन्सिंगली मांडली. त्याच्यामागे झी स्टुडिओज, तुषार सर, धरम वालिया सर सगळे उभे राहिले. सो मला वाटतं की हे नवीन लोक येतात, जो ज्या ज्या लोकांची नावं घेतो. म्हणजे आपला ज्याने तुला भरत सरांकडे जायला सांगितलं तो कोण, आपला विराजस एक फिल्म, ही नवीन पोरं मस्त डिरेक्ट करतायत. क्षितिज पटवर्धन सारखा लेखक काहीतरी वेगळा आणतोय. मला वाटतं मराठी सिनेमात आत्ताच्या घडीला वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनतायत आणि लेखक दिग्दर्शक काहीतरी नवीन आणतायत. आणि ते कंपॅरिझनमध्ये जात नाही की हिंदीत काय चाललंय, साऊथमध्ये काय चाललंय. आपल्या मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांना काय चांगलं वाटेल किंवा आपण काय देऊ शकतो, ते मला खूप मस्त वाटतं. ओरिजिनॅलिटी तुला भावती, मस्त वाटतं. आणि प्रयोग म्हणजे आता मी जसं आता थांबायचं नाही, आता जसं सिद्धार्थ जाधव कसा का झाला की सिद्धार्थ जाधव सारखा कोणतरी हवा, पण तरी त्यांनी मारुती कदमसाठी का चूज केला, त्यांनी प्रवीणसाठी का नाही केला. प्रवीणचे जे कॅरेक्टर आहे हे आमचे 5 जण आम्ही सगळे आहोत, त्यात तो कदाचित सिद्धार्थ जाधव सारखा टायमिंगचं कॅरेक्टर आहे ते. पण तरीही शिवराजला असं वाटतं की नाही ते तर प्रवीण करेल, सिद्धार्थ जाधवनी मारुती कदम करावा, त्यातून काहीतरी वेगळं. पण आता थांबायचं नाही तर फ्लेवर येईल, काहीतरी टेस्ट बदलेल. सो मला वाटतं ही मराठी सिनेमाकडे आत्ताच्या पिढीने आणलेली गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट सांगू काय की इतका अनुभव असणारे आशुतोष गोवारीकर सर पण त्यात विनम्रतेने ते फॉलो करतात. येस, म्हणजे इतका वर्षाचा अनुभव दिग्दर्शनाचा, कुठे लावायचा कॅमेरा आणि काय हे सगळं माहिती असून सुद्धा येस, ते ॲप्रिसिएशन आहे ना, ते आपल्या मराठी इंडस्ट्रीत जास्त आहे. आपल्याकडे ते बिंदास, ते फक्त लढ मनाची कविता आहे ना, ती आपल्या मराठी इंडस्ट्रीतला प्रत्येक टेक्निशियन, रायटर, दिग्दर्शकासाठी आहे की यांच्यासारखे दिग्गज लोक आमच्या पाठीवर करा रे, आम्ही आहोत. मला वाटतं कम टू माय व्हॅनिटी, शो मी व्हॉट आर यू डुईंग, ओके डोंट, हे नाही आहे की छान आहे रे, हे मस्त आहे, हे खूप मस्त आहे. मला वाटतं ह्याच्यामुळेच मराठी सिनेमे वेगळ्या पद्धतीचे येत आहेत आणि लोक पाहत आहेत. सो मी काय वेगळ्या पद्धतीने मराठी सिनेमा बघत नाही, पण मराठी सिनेमा खूप उत्तम आहे, खूप छान आहे. आणि मी मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे याचा अभिमान आहे. आणि मारुती कसा आहे सांगच आता, कारण तो खूप वेगळा वाटतोय. मारुती खूप गोड आहे, मस्त आहे. मला वाटतं आता थांबायचं नाही ही त्या मारुतीची गोष्ट नाही, ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे, ती आपली गोष्ट आहे. आपण रिलेट करतो अशा सगळ्याच लोकांना, ज्याच्यावर खूप जबाबदारी आहेत तरी आनंदी आहे. आणि आपण बघतो त्यांचा कुठलाही सूर कुठल्याही माणसाला भेट, ते नायरेपासून सुरू करत नाहीत कधीच. प्रॉब्लेममध्ये असले तरी काहीतरी करायचं ह्यात लेवलला असतात. तसं तो मारुती आहे, बायको आहे, मुलगी आहे, बाप आहे, आयुष्यात काहीतरी करायचं आहे. आणि मग शिरूरकर सर एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात काही ऊर्जा टाकतात आणि ही सगळीच मंडळी आता थांबायचं नाही म्हणत पेटून उठतात आणि पळतात. ह्या पद्धतीची गोष्ट आहे. यात सध्या तरी एवढं सांगू शकतो. गोवारीकर सरांचा खूप एक छान शब्द होता, तो पाहून मलाच आत्ता म्हणजे ट्रेलर पाहताना काटा अंगावर आला की पेटवा. त्या पद्धतीने म्हणलं ना, खरंच असं झालं की अरे काहीतरी आत्ता संचारलं माझ्या अंगात. तर
अशी त्या पेटवा ही मोमेंट अर्थात तुमच्या त्या क्रिएटिव्ह प्रवासातही असेल किंवा पर्सनल प्रवासातही असेल, कुठेतरी नेहमीच येते आणि मग आम्हाला लगाना ऑस्करमध्ये दिसतो किंवा असं काही. येस, तर ही लेवल असते डायरेक्ट. मला आज हे नक्कीच ती मोमेंट एक तुमच्या आयुष्यातली काय होती जेव्हा पेटवा असं झालं, काहीतरी पेटून उठलं कधीचही कुठल्याही टप्प्यावर? नाही, मला प्रत्येक स्क्रिप्ट जेव्हा मी जी निवडतो लिहायला आणि मग जेव्हा माझा स्क्रीनप्ले तो तयार होतो आणि स्क्रीनप्ले झाल्यानंतर जी एक कंप्लीट टीममध्ये, रायटिंग टीममध्ये जेव्हा एक ही भावना येते की ही आपली आता स्क्रिप्ट झाली आणि आता फिल्ममध्ये आपण त्याचं परिवर्तन करणार आहोत, तो पेटवा मोमेंट आहे. तो प्रत्येक स्क्रिप्टसाठी आहे. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट स्क्रिप्टच आहे आणि ती स्क्रिप्टच कधी आपल्याला मिळत नाही, सापडत नाही. पिक्चर किती चालतो किंवा नाही चालतो तो आपल्या हातात नाही आहे. पण स्क्रिप्ट तुम्ही जेव्हा नवं जग निर्माण करता किंवा नवी तुमचे जे काही तुम्हाला संदेश द्यायचा असेल, मनोरंजन करायचं असेल, काही त्याचे कॉम्बिनेशन असेल, पण ते जेव्हा एकदा जुळून येतं ना, ती मोमेंट पेटवाची ते प्रत्येक फिल्मला होतं. नाही तर स्क्रिप्ट आपण बनवूच शकत नाही. पण मग जेव्हा खूप साऱ्या अडचणी येतात, असेही काही प्रोजेक्ट्स तुमचेही असतील, जेव्हा कधीतरी खूपच अडचणींचा डोंगर येऊन गेला आहे, काही नावं कदाचित मला माहिती आहेत पण तुम्हीच सांगा, पण तेव्हा पुन्हा नव्याने पेटण्याची गरज असते ना, असं कुठल्या फिल्मबद्दल कधीचा अनुभव? नाही, मी म्हणतो की प्रत्येक स्क्रिप्टची, प्रत्येक फिल्मची आपली एक स्वतःची जर्नी असते, स्वतः तिचा एक उगम असतो. तो उगम वेगळा आहे. तो तुम्ही तुमच्या आधी तुमचा जो काही अनुभव झालेला आहे फिल्मचा त्याच्याशी कनेक्टेडच नसतो. सो एव्हरी फिल्म हॅज इट्स ओन लाईफ. आणि म्हणून मी म्हणतोय की तो अच्छा फिल्म जर का सुपरहिट झाली तर मग तो वणवा आहे. वणवाच आपल्याला पाहिजे. पण कुठल्या एका फिल्मबद्दल तुम्हाला तेव्हा असं जास्त वाटलं की आत्ता पेटून उठायची गरज आहे, असं काही? नाही, मला वाटतं असं म्हणू शकतो की माझ्या जीवनात 3-4 वणवे आलेत. पण काही स्क्रिप्ट्स नाही, मला नावं ऐकायची. जसं मोहनजोदारो मी म्हणतो. मोहनजोदारो इज अ फिल्म जी स्क्रिप्ट लेवलवर मला खूप आपण पेटवली आहे अशी फिलिंग होती. पण त्यात फिल्म ॲक्च्युली निर्माण झाल्यानंतर आता मी जेव्हा मोहनजोदारोकडे बघतो तेव्हा वाटतं की आम्ही तिथे कमी पडलो. जी आम्हाला त्यावेळेला वाटत होतं की ही स्क्रिप्ट कमाल आहे, तो मोमेंट करेक्ट होता. म्हणजे मला जर का विचारलं की टाईम मशीनमध्ये मागे जाऊन कुठली फिल्म करेक्ट करावीशी वाटेल तर फॉर मी इट विल बी मोहनजोदारो. त्यात ऋतिकचा परफॉर्मन्स चांगला आहे, सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, सगळ्या HODsनी अप्रतिम काम केलेलं आहे. द प्रॉब्लेम इज द स्क्रिप्ट. पण त्यावेळेला आम्हाला वाटलं होतं की आम्ही पेटवलं आहे. पण तो ट्रू मोमेंट महत्त्वाचा आहे की जेव्हा ते वाटणं असतं आणि त्या क्रिएटिव्ह एनर्जीने आपण अख्ख्या टीमलाच उभं करतो किंवा तुम्ही त्या अख्ख्या टीमलाच उभं केलं असेल, तो मोमेंट नक्कीच कमालचा असेल. मला पेटवा मोमेंट दोघांची पण ऐकायची आहे. अशी कुठली आहे होती? सो ह्या सिनेमाचे जे प्रोड्युसर आहेत तुषार हिरानंदानी सर, सो त्यांना जेवढं माझ्यावर हे आहे ना विश्वास, तेवढा मला स्वतःवर पण नाही. काय केलंस तू असं? काय जादू केलीस? म्हणजे आपण डाऊट मध्ये असतो ना की हे ओके होतंय ना किंवा हे होतंय ना. सो ते मला पेटवा मोमेंट ते मला रोज देत असतात. म्हणजे आजही आत्ता सकाळी इथे येताना किंवा काल काहीतरी एडिटचं हे किंवा काहीतरी म्युझिकचं हे, त्यांना जसं सुचतं ना ते फिल्म बघतात, मी एडिट करून त्यांना पाठवतो, हे आमची चर्चा होते त्याच्यावर. आणि ते फिल्म बघितल्यावर मला म्हणले की आता तू आग लावलेली आहेस, आता तुझं झालेलं आहे सगळं काम, आता तू सगळ्यांना पेटव, तू आता BGM वाल्याला पेटव. आणि ते ऍक्च्युली पेटव या शब्दातच माझ्याशी बोलतात. तू अभी BGM वाले को आग लगा, तू अभी साऊंड वाले को आग लगा, तू इसको आग लगा उसको. आणि आम्हाला ते लिंगो आमच्यात तो डेव्हलप झालेला आहे की आता ते मला रोज सांगत असतात की हे पेटव ते पेटव. मी यांना ट्रेलर दाखवलाय बरं का, ते पेटलेले आहेत आता. सो असं ते म्हणजे यांची जी भूमिका आहे ते पात्र खऱ्या आयुष्यात तुझ्याकडे आयुष्यात तुषार सर ते मला इव्हन निधी म्हणजे त्यांची जी वाईफ आहे, सो ते दोघं मला ज्या पद्धतीने पेटवत असतात ना सतत, सो मला ते फार भारी वाटतं. आणि ती मुवमेंट मी श्रीकांत सिनेमा ज्यावेळेला आम्ही करत होतो तेव्हा सिनेमा चालू असताना, शूटिंग चालू असताना त्यांनी मला एक असं रात्री, आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो तेव्हा मग रात्री त्यांचा फोन आला 11 वाजता शूट संपल्यावर की ये जरा आमच्या खोलीत ये, जरा बोलायचं तुझ्याशी.
सो तिथे त्यांनी बोलवलं आणि त्यांनी मला एका वेगळ्याच फिल्मबद्दल विचारलं की तू ही फिल्म कर, तू एक वेगळीच फिल्म होती. ते म्हणले तू लिही आणि करून टाक, आम्हाला असं वाटतंय तू ही फिल्म खूप भारी करशील. तर मी म्हणलं अहो मलाच हे असं वाटलं नव्हतं की मी काहीतरी वेगळीच फिल्म आणि आता आपलं हे चालू आहे आणि असं. ते म्हणले नाही नाही ते विचार करू नको, आता ही फिल्म आता आम्ही करतोय, आता तुला ही फिल्म करायची आहे, तू हे बघ. तर ते मला जे आहे ना की आपल्या आयुष्यात अशी माणसं असतात आणि ही माणसं असणं खूप गरजेचं आहे. जसं मला कास्ट रूपी ही सगळी माणसं जी भेटली आहेत ना की ती म्हणजे सिद्धू दादा रोज मला आठवतंय की तो गाडीतनं घरी जाताना मला कधीतरी एक फोन करतो, काय नाही सहज फोन केला, काय चाललंय कसं चाललंय, काय तुला मजा येते ना, तू सेन राहा बाबा, तू म्हणजे तू विषय हे नको करूस, कुणी तुला 4 गोष्टी सांगायला येईल आणि हे करेल, तू तुझ्या ह्याच्यावर अटळ राहा. सो मला त्याचा जो फोन आहे ना तो मला असं मी कुठेतरी टेन्शनमध्ये असेल किंवा काहीतरी वेगळ्या ह्याच्यात असेल, काय माहिती त्याचा एक फोन येतो असाच सहज, काय नाही सहज फोन केला, काय बाकी लव्ह यू भावा टेक केअर, एवढाच फोन असतो. पण मला असं वाटतं यार कुणीतरी पेटवणारा माणूस आहे माझ्या आसपास. सो हे मला अशी माणसं खूप इंटरेस्टिंग माणसं भेटत राहिलीत आणि मला ते वाटतं की ते माझ्यासाठी सतत पेटवा मोमेंट त्यांची चालूच असते. सिद्धार्थ प्लीज. माझ्यासाठी पेटवा मोमेंट आम्हाला सगळ्यांना तू मोटिवेट करतच असतो. नाही, माझ्यासाठी खरंच पेटवा मोमेंट ॲज अ ॲक्टर म्हणशील तर मला महेश सरांनी पेटवलं खऱ्या अर्थाने. कारण दे धक्काच्या वेळेला तो अनुभव खूप चांगला होता की दे धक्का माझ्या आयुष्यातलं करिअर, फिल्मी करिअरचं खूप टर्निंग पॉईंटवाला रोल होता. मी विनोदी काम करत होतो, पण विनोदाबरोबरीने काहीतरी तू ट्राय केलंस तर ते वर्क होऊ शकतं, हे पहिले पेटवणारे महेश सर होते. म्हणजे मी सांगतोय मी दे धक्काचा जो सीन आहे जिथे मकरंद अनासपुरे सर मला कान फटवतात, तर प्रभात थिएटरला ती गर्दीमध्ये लोक प्रचंड हसत होते त्या धनाजीला, पण ते लोक फील करत होते अरे. तर ते खूप मोठं नव्हतं, पण मला अजूनही आठवतं की सर ते प्रभात थिएटरचं गर्दी ना, ते त्या स्लाईड ते घेऊन गेले आणि मला ते सांगितलं हे आहे तुझा विनोद चांगला आहे, पण तू जे करतोस ते पण फील करतायत, हे डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग लालबाग परळ असेल, त्यांनी त्या मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल, ॲज अ ॲक्टर आम्ही कुठलं काही तंत्रज्ञ शिक्षण नाही घेतलं ना, म्हणजे असं काय कुठे काय ॲक्टिंग स्टेशन नाही, आपलं संधी मिळत गेली काम करत गेलो. तर ॲक्टर म्हणून तुम्ही कसं पुढे जाऊ शकता ही पेटवा मोमेंट असेल. म्हणून कदाचित माझ्या आयुष्यात जे आता आपण नाव घेतो, दुर्ळा असेल, रजाकार असेल, लालबाग परळ असेल, किंवा मी खरं सांगतो आता थांबायचं नाही हे माझ्या आयुष्यातलं खऱ्या अर्थाने वणव्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्यात फक्त अभिनयाचं नाही आहे, अनुभवाचं आहे, दिग्दर्शनाचं आहे, टीमवर्कचं आहे, आपलेपणाचं आहे. आणि ही गोष्ट मला नाही माहिती आहे ॲज अ ॲक्टरसुद्धा, ही आपल्या महाराष्ट्रात घडलेली गोष्टही मला नाही माहिती आहे. ती कोणतरी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मी तिथे आहे. तर मला वाटतं हे जे वेगळेपण ॲज अ ॲक्टर म्हणून कुठेतरी माझ्यात लेखक दिग्दर्शक शोधत आहेत, त्याचा पेटवा म्हणून काही महेश सरांनी तेव्हा दे धक्काच्या मला दिला होता. हां हां, क्या बात आहे. नाही खरंच. आणि मला आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की तो मारुती कसा असेल, कारण जेव्हा सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी येतं किंवा तो कोणाच्या डोळ्यात पाणी आणतो तेव्हा ते काहीतरी प्रचंड मॅजिकल असतं. सो येस सिद्धार्थ, आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. आणि वा, मला असं वाटतं की हा कोलाज आता फारच सुंदर जमून आला आहे, हेच मी म्हणेन. जाता जाता आता मी काय म्हणू की हाच टेकअवे आहे शिवराजसाठी, तुमच्या सगळ्या कलाकारांचा गुलदस्ता. पण जस्ट विचारायचं झालं तर एखादा टेकअवे मोमेंट तुमच्यासाठी काहीतरी असू शकतो, तर काय असेल? या फिल्ममध्ये मला वाटतं माझी जी भूमिका मी ज्यांची उभारली आहे, उदय शिरुकरजी, फिल्म करताना आपल्याला वाटतं की इट्स अ फिल्म ड्रामा आहे, आपण एक आर्टिफिशियल वर्ल्ड आपण क्रिएट करतो आहे. पण एका माणसाने ॲक्च्युली हे केलं आहे. सो उदय शिरुरकरजी इज द रिअल हिरो. आय मीन त्यांनी कशाप्रकारे ही कल्पना त्यांच्या मनात कुठून आली आणि ती त्या पोझिशनमध्ये असताना त्यांनी ती अंमलात आणली. आणि अजूनही त्याचा आता ती एक जर्नी आता दरवर्षी ते चालू ठेवलेली आहे त्यांनी. त्यामुळे मला वाटतं की माय टेकअवे इज दॅट तुमच्या मनात ना आयडियाज येतात, पण आपल्याला नेहमी असं वाटतं की ही आयडिया मी कोणासाठी करू, कोण ऐकणार आहे, मी अंमलात आणू शकेन की नाही, हा सगळा विचार न करता तुम्ही आयडिया आली की तुम्ही आयडिया ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि त्यातच संधीचा पण हा भाग आहे की यांचे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत यांना एक संधी मिळते. आणि प्रत्येक वेळी जेव्हा संधी आपल्याकडे येते ना, ती संधी आपण कधी ओळखू शकत नाही की ही संधी आहे.
ती संधी आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि यांच्या कॅरेक्टर्सने ती संधी ओळखली आणि त्याने ती तो तो जो आपण म्हणतो ना की विडा उचलला आणि त्यांचं जीवन सार्थक झालं. त्यांच्या सगळ्यांची त्यांना एक नवजीवनच मिळालं. तर ह्या 2 गोष्टी मला आर माय टेकअवेज फ्रॉम द फिल्म. सर असं सांगतात ना की आपल्याला असं आम्ही- वाटतं आम्ही- की आत्ता मी जाऊन हीच खूप करते छान काहीतरी गोष्ट आता. येस सिद्धू एनिथिंग. मला वाटतं की हा सिनेमा आणि म्हणजे सिनेमा खूप छान झाला आहे. आम्ही सगळ्यांनी म्हणजे खूप इन्स्पायरिंग झाला आहे, गोष्ट भावते वगैरे. पण मला असं वाटतं की गुलराज सिंग, मनोज आणि अजय आनंदी ह्या अजय गोगावले सर, अजय काय बोलतो वेडा, अजय गोगावले सर ह्यांनी जे गाणं केलंय ना, मला वाटतं ते जे लिहिलंय ना तो अख्ख्या सिनेमाचा सार आहे. की ते गाणं ऐका आणि आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या ते करा. तर मी सिनेमा करतानाचा आनंद आहे, पण ते गाणं माझ्यासाठी खरं म्हणजे तू म्हणतो ना की ही गोष्ट घ्यायची आहे मला आता या सिनेमातून. तर जी घ्यायची गोष्ट आहे ती म्युझिकली ह्या 4 स्टारनी आमच्यासाठी पाठवली. सकाळी गाडीत पहिलं ते गाणं लागतं का? कुठेही गाणं लागतं ते. आणि ते फक्त गाणं गायलं नाही, ते ज्या पहिले लिहिलंय ना, यार काळा नभाचा तुळू तारा यार पिऊन वगैरे अंधारा सारा, काय अरे हे म्हणजे त्या माणसाला एवढा जो ऐकेल त्याला त्याच्या आयुष्यातलं महत्व कळतं असं गाणं आहे. तर ते माझ्यासाठी तो टेकअवे. आहा. माझ्यासाठी तू तो क्या बाई थाली लेके बैठा है. मला तेच त्या हे जे सगळे लोक या निमित्ताने या सिनेमात जोडले गेलेले आहेत. सो मला त्यांच्याकडूनच इतक्या गोष्टी म्हणजे शिकण्यासारख्या आहेत की म्हणजे इतका अनुभव असून म्हणजे प्रत्येक माणसाचं आपण जर करिअर आणि हे म्हणजे करिअर हा शब्द छोटा पडेल असं काम प्रत्येकाने करून ठेवलेलं आहे. तर एवढं सगळं असूनही जेव्हा आपल्याला एखाद्या आयडियावरती विश्वास बसतो किंवा एखाद्या गोष्टीवरती असं काहीतरी असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, तर ती जी ऊर्जा ती घेऊन येतात ना. सो मला ते टेकअवे आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास टाकता ना, तर तेव्हा तुमच्या आसपासचे पण लोक असे तयार होतात की त्यांना पण त्याच्या गोष्टीविषयी तेवढाच विश्वास निर्माण होऊ शकतो. सो तो कॉन्फिडन्स मला ह्या सिनेमातनं असं वाटतं की ह्या लोकांनी मला दिला की म्हणजे ते तू चल पुढे, आम्ही तुझ्यासोबत आहे. सो ते जे सोबत असणं जे आहे ना, ते प्रत्येकाने म्हणजे मला इतकं फॉर्च्युनेट वाटतं की जे टेक्निशियन्स आहेत अगदी म्हणजे स्पॉट बॉय असतात आपल्या इथे काम करणारे, जे दिवसभर मेहनत करत असतात, लाईट बॉयज असतात. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा सेटवर गाणं लागलं होतं ना, आता थांबायचं नाही, आणि तेव्हा सगळ्यांमध्ये जे एक तयार झालं होतं ना की ते असं होतं की हे काहीतरी आहे. हा मग ते प्रत्येकजण मला येऊन सांगत होतं की आपण भारी पिक्चर आहे, हा भारी पिक्चर आहे आपला. सो ती जी ऊर्जा तयार होते ना, सो मला तो एस्पेशली जो पळण्याचा शॉट जो फारच तो तर आम्ही गाजतोय सध्या, म्हणजे- तेव्हा ते गाणंच लावलं होतंस की काय? नाही, तेव्हा काहीच गाणं लावलं नव्हतं. तेव्हा असं होतं की म्हणजे अक्षरशः त्या शॉटच्या मागचं सांग सिक्रेट सांगा. सिक्रेट एवढंच होतं. मी संदीप, आमचा जो कॅमेरामॅन आहे, त्याला म्हटलं, संदीप 10 मिनिटं आहेत, हा शॉट जर आत्ता झाला नाही तर हा टीजर होऊ शकणार नाही. मग हा टीजर नाही आहे आपल्याकडे टीजरचा शॉट नाही आहे कुठलाच. अरे बाबा. तर तो म्हणला काय करायचं आहे. म्हणलं आता सगळे पळतील आणि आपल्याला शॉट घ्यायचा आहे हळूहळू, आणि सगळ्यात पहिले भरत दादा असतील, मागे सिद्धू सर, आणि असं असं असं. तर तो म्हणलं ठीक आहे, थांब जरा, असं म्हणून आम्ही अक्षरशः 10 मिनिटाच्या त्या विंडोमध्ये जेव्हा लाईट ऑलरेडी गेलेला होता तेव्हा म्हणलं की आता काही करून हा शॉट घेऊया, म्हणजे आपल्या टीजरसाठी एक शॉट असेल. आणि तो म्हणजे विश्वास बसणार नाही, या सगळ्यांची पण म्हणजे मी पायाच पडायला बाकी होतो की त्यांना सांगितलं की मी असा शॉट आहे, आणि तोपर्यंत ते इतके सिंकमध्ये होते सगळे की काय करायचं आहे, कुठे थांबायचं आहे, कुठं पळायचं आहे, सांग मला. आणि भरत सर म्हणजे ते म्हणले काय इथून पळायचं आहे, ठीक आहे चल पळतो, तू लाव कॅमेरा, असं म्हणून सगळे ते उभे राहिलेले लाईनीत विदाऊट रिहर्सल. मी त्यांना फक्त सांगितलं की इथून तिथं पळत सुटा. आणि ते एक्सप्रेशन्स आर माइंड ब्लोईंग. मी त्यांना काही सांगितलं नव्हतं हा शॉट मी कशासाठी घेतोय काय, फक्त एक फिल्म मधली एक मोमेंट आहे की त्या मोमेंटसाठी हा शॉट आहे, एवढंच मी सांगितलं. संदीपनी कॅमेरा लावला आणि मी म्हटलं पळा, असं म्हणून ते पळत सुटले. काही कुणाला माहित नव्हतं काय होतं, आणि मी फक्त ती फ्रेम बघत होतो. आणि ते जेव्हा पळत जेव्हा भरत सरांचा चेहरा समोर आला तेव्हा मला असं मिळाले हे झालेलं आहे. आणि मग शॉट संपला, आणि मग सगळ्यांना म्हटलं की सगळे असे होते की थकलेत, पण मी म्हटलं की कॅमेरामॅन म्हणला नाही मध्ये फोकस आहे, तर परत ते पळाले. सो
ते जे तरी एवढं करून तो पहिला शॉट जो आला ना तोच तो टीझरचा शॉट आहे की 2च शॉट घेतले पण तो पहिला शॉट जो मिळाला ना ती माझ्यासाठी मुवमेंट होती की वा. याच्यासाठी आपण फिल्म करतो. खूप अवघड गोष्ट सहज होऊन जाते सहजच कारण होऊन जाते. मातब्बर कलाकार असतात. करेक्ट करेक्ट हेच आहे म्हणजे म्हणजे ते सगळंच जुळून येतं ना. तर ते टेक अवे हेच की तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास टाका आणि ते तुमच्यासाठी होतं. क्या So ते म्हणजे मला आता अजिबात थांबावंसं वाटत नाहीये, या गप्पा चालूच राहाव्या असं वाटतंय. पण खरंच खूप छान वाटलं आणि मला हा इंटरव्ह्यू खूप समृद्ध करून गेला असंच म्हणेन मी. नेहमीच छान वाटतं आणि थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. आता थांबायचं नाही. 1 मेला सगळ्यांनी नक्की पहा आणि खूप खूप भरभरून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.